आणि यानंतर जी बातमी जी पुण्यातली तुम्हाला दाखवतो आहोत ती आहे सरस्वती सावित्रीच्या लेकी त्यांनी दिलेल्या एका झुंजीची पुण्यामध्ये अवैध दारू विक्री विरोधात महिलांनी एल्गार केला आणि दारूचे म्हणजे अवैध दारू जिथे विकले जात होते असे अड्डे या महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन उद्ध्वस्त केले आणि दारू विक्रेत्यालाही चांगलाच चोप दिला। तीच ही दृश्य आता तुम्हाला दाखवतो आहोत। कात्रज कोंढावा या परिसरातली ही घटना आहे। पोलिसांकडे या महिलांनी सुरुवातीला तक्रार केली अवैध दारू विक्रीचे जे अड्डे होते त्यांच्या विरोधात, त्यांच्याकडनं कोणतीही कारवाई पोलिसांकडनं झाली नाही। त्यानंतर अखेर महिलांनी एकत्र येऊन स्वतःच या दारू विरोधातला लढा छेडला आणि दारू विरोधात या रणरागिणी थेट रस्त्यावर उतरल्या आणि अड्डा जे अवैध अड्डा चालवत होते त्या लोकांना त्यांनी चांगलीच अद्दल घडवली असं म्हणावं लागेल। दारूचा हा जो अवैध अड्डा होता कशा पद्धतीने या महिलांनी पुढे येऊन बंद पाडला आत्ताच तुम्ही पाहिलत। या सगळ्या महिलांपैकी दोन आंदोलनकर्ते आता आपल्या बरोबर आहेत। मोनाली वाव्हळ आणि संजीवनी पवार या दोघी आपल्याला पुण्याहून जॉईन झालेत। तुमच्या दोघींचंही स्वागत आहे, खास स्वागत आहे आणि खास अभिनंदन, कारण ज्या पद्धतीने तुम्ही अद्दल घडवलीत त्या अवैध दारू विक्री करणाऱ्यांना एक महिला म्हणून मलाही तुमचा खूप अभिमान आहे। सगळ्यात आधी मोनालीजी, नेमकं हे जो प्रकार चालला होता तो सगळ्यात आधी आम्हाला सांगा, तुम्हाला कधी आणि कसा पत्ता लागला अवैध दारू विक्री होते आहे तिथे याचा? तसं 1 महिना झालं आम्हाला हे कळालेलं आहे बातमी, पण आम्ही जाऊन पाहिलं बराच वेळा पण काही सापडलं नाही आम्हाला तिथे। पण परवा दिवशी परत एक जणांनी आम्हाला पत्र दिलं की ताई असं असं आहे, इथं असं असं चालू आहे आणि ह्याच्यामुळे खूप नुकसान व्हायला लागलेलं आहे सगळ्यांचं। मग आम्ही जाऊन तिथे डायरेक्ट तोडफोड वगैरे केलेली आहे सगळी। दारूचं जेवढा साठा होता तेवढा सगळा साठा उद्ध्वस्त केलेला आहे तिथला। बरोबर, तुम्ही सगळ्या महिलांना एकत्र घेऊन ही कृती केली आहे, त्याआधी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन। पण हे नेमकं हे असं करावं असं तुम्हाला का वाटलं? ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? आपण बघतो आजूबाजूला जे चालू आहे आत्ता की तिथलाच एक मुलगा होता, युवकच होता, 22 वर्षाचा होता, तो आत्ता एक्सपायर झालाय ते दारू पिऊन आणि त्याच्यानंतर त्याला 4 मुले आहेत त्याच्या मागं। त्याची बायको धुणं भांड्याचं काम करते, त्याची आई कचरा वेचण्याचं काम करते। आज त्यांची जी परिस्थिती झाली ती सगळ्यांचीच परिस्थिती चालू आहे आणि हा धंदा महाराष्ट्रामध्ये पूर्ण बंद व्हायलाच पाहिजे। त्यासाठी आम्ही जिथे जाऊ तिथे आम्ही हेच करणार आहे आणि हेच आंदोलन आमचं पुढे चालू राहणार आहे। संजीवनी जी पण आपल्या बरोबर आहेत। संजीवनी, आज जे तुम्ही जो अड्डा बंद पाडला त्या आजच्या तुमच्या कारवाई विषयी आम्हाला सविस्तर सांगा। आम्हाला ह्या गोष्टीविषयी माहिती मिळाली होती की असं म्हणजे नाही का दारूचे अड्डे ओपन चालू आहे, तर महिला मंडळ संघटनेने आम्ही तिथं जाऊन छाप टाकला। हॅलो, हो बरोबर, आवाज येतोय तुमचा आमच्यापर्यंत? तर मग आम्ही हो येतोय ना, तर मग आम्ही तिथं जाऊन छाप टाकला। त्यांचा सगळा जो दारूचा साठा आहे तो सगळा उद्ध्वस्त केला आणि नाही का म्हणजे आणि इथून पुढेही आमचं एक सर्व महिलांना असं एक आव्हान आहे की त्यांनी आम्हाला सपोर्ट करावा आणि ही दारू नष्ट करण्यासाठी आम्हाला थोडीशी मदत करावी। त्याबद्दल नाही का खूपच चांगली गोष्ट होईल, कारण दारू जर नष्ट झाली ना तर दारू ज्यांना मिळणार नाही ते पिणारच कुठून? बरोबर नाही, बरोबर आहे आणि म्हणूनच तुम्ही उचललेलं हे पाऊल आहे। पण मोनालीजी, मला तुम्हाला मुख्य प्रश्न जो हा विचारायचा आहे, कारण आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचली आहे की तुम्ही आधी पोलिसांपर्यंत गेला होतात, पोलिसांकडे रितसर तक्रार तुम्ही केलीत, काय नेमकं त्यांचं उत्तर त्याच्यावर होतं? कारवाई का नाही झाली पोलिसांकडून?
पोलिसांकडून कारवाई म्हणायचं म्हटलं तर तिथल्या जे स्थानिक लोक आहेत त्यांनी पोलिसांना वेळोवेळी अर्ज केलेले होते, पण पोलिसांनी त्याची काही दखल घेतलेली नाही. मग त्यामुळे ते आपल्या संस्थेकडे आले, आपल्या माध्यमातून ते म्हणले ताई तुम्हीच काहीतरी करा, आता तुम्हीच पुढाकार घ्या. मग त्या माध्यमातून हा पुढाकार मी घेऊन तिथला दारूचा एकच अड्डा आत्ता फक्त नष्ट केलेला आहे, पण जेवढे तिथले कात्रज भागामधले जेवढे दारूचे धंदे आहेत ते मी नष्ट करणार आहे पूर्ण. बरोबर, पण पोलिसांनी 1 महिना तुम्ही पाठपुरावा करून सुद्धा कोणतीही कारवाई केली नाही. कारवाई तर केलेली नाही. पोलिसांकडनं आम्हाला काय म्हणणं ऐकू येत आहे की रोज उठून एक नवीन धंदा चालू होतो, हे आम्हाला माहित नव्हतं. आम्ही पेट्रोलिंग करतो पण आम्हाला काही हे कळालं नाही की हा धंदा कुठे चालू आहे. पण हा धंदा आपण सहज जरी गेलो तरी आपल्याला समोर स्पष्टपणे दिसतोय, मग पोलिसांना कसा काय दिसला नाही? बरोबर, हा प्रश्न आपण त्यांना पोलिसांना सुद्धा विचारू. आणि पुढचा जो मुद्दा आहे, तुम्ही म्हटलात आता की वारंवार तुमच्याकडे महिला येत होत्या, तक्रार घेऊन येत होत्या. ह्या ज्या सगळ्या त्यांच्या ज्या तक्रारी होत्या महिलांच्या तुमच्याकडे, काय याचं प्रमाण होतं? हो, अशा किती महिला तुमच्याकडे रोज येतात? ह्या स्वरूपात येतात की ताई माझ्याकडे नाही म्हणलं तरी 8-9 महिला तिथल्या येतात की हा दारूचा धंदा. तिथलाच एक अर्ज असा नाही की अप्परचा आहे, कात्रजचा आहे, सुखसागर नगरचा आहे आणि जिथे जिथे काल तर फक्त एकच झालेला आहे, पण आजपासनं जे आम्ही ठरवलंय रोज एक ठिकाणी जाऊन पूर्ण अड्डा त्यांचा नष्ट करून टाकणार. बरोबर, असे कुठे कुठे साधारणतः अड्डे आहेत आणि दिसून येतात आणि कशा पद्धतीने हे अवैध अड्डे पसरतात? अवैध अड्डे पसरतात म्हणजे हे स्थानिक पोलीस जे असतात त्यांना हे माहिती असतं की कुठं कुठं हे अड्डे चालू आहेत. मग पहिली गोष्ट त्यांनी कारवाई करायला पाहिजे, पण आपण महिला असून आपण पुढाकार घेतोय का? आता आपल्या घरातली लोक दारू पिऊन मरायला लागलीत, शेजाऱ्यांचं गेलं काय आणि आपलं गेलं काय, शेवटी ते आपल्याच डोळ्यात पाणी येतं. हे पोलिसांना कळत नाही आणि तिथे गेल्याच्या नंतर आम्ही कारवाई केल्याच्या नंतर आम्हाला हे कळण्यात आलं की पोलीस इथले हप्ते घेतात म्हणून. हे आम्हाला तिथं स्पष्टपणे जाणवलं आणि त्यांनी सांगितलं सुद्धा आम्हाला. बरोबर, आणि त्यामुळे अखेर तुम्ही ही कारवाई करण्यासाठी उद्युक्त झालात. पण हे जे अवैध दारूचे अड्डे जागोजागी पसरलेत, तुम्ही आम्हाला सांगितलं तसं पुण्याच्या अवतीभोवती पण असे बरेच अड्डे आहेत, त्याचा काय नेमका त्रास घरादाराला होतो आहे आणि कशा पद्धतीने? घरादाराला त्रास होतो म्हणजे जो दारू पितो तो मरतोय, जो कमवणारा असतो तोच जर घरात जर माणूस नसेल तर त्याचं लाईफ आणि त्याची जी घरातली जी फॅमिली त्यांचं वातावरण काय आहे, काय होऊ शकतं हे आपल्याला चांगलं माहिती आहे. आणि हेच पुढे जाऊन कुठंच घडू नये ह्यासाठी आम्ही हे आंदोलन आणि हे धोरण बांधलेलं आहे की मला. आणि एवढंही सांगू इच्छिते मी की महाराष्ट्रामधल्या जेवढ्या महिलांना जर त्रास होतोय त्यांनी नक्कीच आम्हाला सपोर्ट करावा. आम्ही कधीही सांगितलं तरी आम्ही तिथे येऊन आंदोलन करणार. बरोबर, अशी ही जी तुम्ही संस्था आता चालवताय, तुमच्याकडे तक्रारी आल्यानंतर हे पाऊल तुम्ही उचललंय, कशा पद्धतीने तुमचं काम चालतं? तक्रारी अर्ज आल्याच्या नंतरच आपण हे काम करतो. बरोबर, आणि यानंतर म्हणजे पुढचा तुमचे उपक्रम आहेत ते काय असणार आहेत? मी पहिल्यापासून आज गेले 5 वर्ष झालं मी सामाजिक कामामध्ये आहे. पहिल्यापासूनच मी सामाजिक काम करते. महिलांसाठी अन्याय अत्याचारासाठी मी पूर्णपणे लढा घेते आणि आता हे पण महिलांसाठीच आहे. जे दारूचा धंदा आहे, जो दारूचा धंदा चालवतोय त्यांच्यामुळे जे घरं वनवाशी पडता येते त्यांच्यासाठी परत हे काही घडू नये आणि असं काही 22 वर्षाच्या मुलाचं एक्सपायर होऊ नये त्यासाठी मी हे करते. खरं आहे, तुम्ही म्हणताय ते अख्खी कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत अवैध दारूच्या अड्ड्यांमुळे आणि हे कळत नाही आपल्याला. पण एक करता सवरता घरातला पुरुष दारू पितो, त्यातनं घरात भांडणं वाढतात आणि त्याच्या पलीकडे जाऊन माणसं दगावतात सुद्धा या दारूमुळे, कारण ती दारू ही योग्य नसते. संजीवनी पवार देखील आपल्याबरोबर आहेतच, त्यांचाही सहभाग होता या आंदोलनामध्ये आज. संजीवनीजी, तुमच्याकडे तक्रार आल्यानंतर, तुम्ही आखणी केल्यानंतर ही आजची जी तुमची धडक कारवाई आहे म्हणूया आपण त्याला, ती कशा पद्धतीने पार पडली? आवाज पोचतोय तुमच्यापर्यंत? कारवाई म्हणजे हो पोचतोय. कारवाई म्हणजे आम्ही महिला मंडळ सगळं एकत्र होऊन आम्ही असे छाप टाकत राहणार. आणि कसं आहे ना, म्हणजे एकमेकीला आम्ही सपोर्ट केला तर महिलांचं धाडस होऊ शकतं. नाहीतर अशा भीतीमुळे ना काही महिला घरात घाबरून बसतात, त्या बाहेरच पडत नाहीत. आम्हाला आता हेच फक्त महिलांना सांगायचं आहे. मी संजीवनी पवार आणि मनीषाताई व्हावळ यांच्यामुळेही खूप आम्हाला सपोर्ट भेटलेला आहे.
म्हणून मला प्रत्येक महिलाला हे सांगायचं आहे की प्रत्येकाने धाडस करा आणि आमच्या सोबतीने येऊन ना प्रत्येक दारू अड्ड्यावर आहे ना असं छापा टाकायचा प्रयत्न करा. प्रयत्न नाही करायलाच पाहिजे तरच प्रत्येकाची घरं सुधारणार आहेत, नाही तर त्याला काही एक अर्थ नाही. असेच सगळ्यांचे जीवन दारूवरच जाणार आहेत आणि प्रत्येकाचं मरण मातीमोल होईल, हेच मला सांगायचं. नाही, खरं संजीवनी तुम्ही म्हणता तो अतिशय योग्य आणि महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या दृष्टीने मी तुम्हाला विचारणारच होते. कारण आत्ता जसं तुम्ही म्हटलात एका अड्ड्याचा तुम्हाला पत्ता लागला, तुम्ही तो उद्ध्वस्त करण्याचा पूर्ण प्रयत्न केलात, किंबहुना तो उद्ध्वस्त केलात. पण असे अनेक अड्डे असतील महिलांमध्ये सुद्धा, म्हणजे जसं आपण पुरुषाला सांगतो हे व्यसन वाईट, तसंच महिलांमध्ये सुद्धा पुढे येऊन अशा प्रकारची कारवाई करण्याची धमक निर्माण झाली पाहिजे. आणि त्या दृष्टीने महिलांमध्ये ही जनजागृती करण्याच्या दृष्टीनं तुम्ही काय प्रयत्न करताय? आम्ही प्रयत्न करतोय म्हणजे आम्हाला अर्ज आले की आम्ही तिथं जातोच. असंच नाही की आम्हाला माहिती पडलं म्हणून. आम्ही हा शोध आता वारंवार चालू ठेवणार आणि दिवसाला कमीत कमी एक तरी अड्डा आम्ही उद्ध्वस्त करणार. बरोबर आहे. कमीत कमी आम्ही एक तरी अड्डा उद्ध्वस्त करणार. बरोबर आहे. मोनाली जी, एक तुमच्या संस्थेचं हे जे काम आहे महिलांमध्ये जागृतीचं आणि त्याच्या पलीकडे जाऊन महिलांना एक सक्षम नेतृत्व देण्याचं, किती महिला तुमच्याबरोबर आज जोडल्या गेल्यात? तुमच्या संस्थेविषयी थोडं सांगा. संस्थेविषयी सांगायचं म्हणजे 18 महिला आहेत, पुरुष कार्यकर्णी आहे, पुरुष आहेत 35, महिला आहेत 18. म्हणजे आमचं अशी संस्था वाढत चालली आणि जनजागृती करणे हे गरजेचंच आहे. खरं. मोनालीजी आणि संजीवनी पवार दोघी आपल्याबरोबर होता आणि आज त्यांनी जी कात्रज भागामध्ये जी मोहीम राबवली, धडक मोहीम राबवली म्हणावं लागेल. एका अवैध अड्डा आधी पोलिसांकडे तक्रार केली आणि पोलिसांनी जेव्हा काहीही कारवाई केली नाही, महिनाभर वाट बघितल्यानंतर आज त्यांनी स्वतः जाऊन हा अवैध दारूचा अड्डा उद्ध्वस्त केलाय आणि त्यामुळे या अड्ड्यामध्ये येणाऱ्या लाखो लोकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यामुळे मोठाच आज आधार मिळाला या संस्थेचा असं म्हणावं लागेल. मोनालीजी, संजीवनीजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही जय महाराष्ट्राशी बोलल्याबद्दल. थांबा एक मिनिट. तुझं काय नाही. घरला लॉक करायचं, यायचं लगेच. मग ते